नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 4.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 5 इंच, छाती आलेली आहे येथे 7.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। त्यानंतर येथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेतीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र इथे गळ्याची उंची आणि रुंदी तुमच्या अकॉर्डिंगलीच घ्या। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या गळ्याचा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो बॅक पार्ट दिसतो ना, त्याला ओपन करून पुन्हा अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे मधोमध व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि त्यानंतर इथे थोडंसं हाताने असं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या इथे स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करतोय ना, तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केलाय अगदी तो तसाच स्टिच केला जाईल। पण हे मात्र ऑप्शनल असेल, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिरेक्टली देखील बॉल पॉईंट पिन्स न लावता स्टिच केलं तरी देखील चालेल, पण हे जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकरिता उपयोगी राहील। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन त्याला सरळ स्टिच करून घेतीये। जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा आपल्याला लास्टला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते। अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाहीये। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि हे कट्स देत असताना काळजीपूर्वक द्या, जेणेकरून हे कट्स आपल्या शिलाईवरती जाणार नाहीत। त्यानंतर इथे जो आपला हा गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजेच दाबटीप। तर इथे दाबटीप म्हणजे काय, तर हा जो आपण गळ्याचा आकार रेडी केला आहे ना, त्याच गळ्याच्या आकारावरती जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती फक्त तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील मी टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घेतीये। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाहीये, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही ही पद्धत न वापरता नॉर्मली बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना,
त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल, म्हणजेच चिकटवलं असेल, तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट दिसत आहेत ना, त्याला देखील तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट आहे ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे, तर त्याकरिता इथे मी सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन एक ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच मध्य लाईनच्या थोडासा साईडला गॅप ठेवून असा अर्धगोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्याच बाजूला आणखीन एक अर्धगोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, थोडासा गॅप ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपण जे अर्धगोल आकार ड्रॉ केले होते ना, ते या साईडला देखील सेम त्याच आकारात ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येतील। त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला इथे तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला हा गळ्याचा कडा दिसतो ना, त्याच कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन संपूर्ण गळ्यावरती इथे तुम्हाला या लेसला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। इथे शक्यतो अशीच लेस घ्या, अशा शेपमध्ये ट्रायंगलची, कारण की याच लेसवरती आपली जी डिझाईन आहे ती अवलंबून आहे। त्यामुळे तुम्ही अशाच लेसची निवड करा जेव्हा तुम्ही गळ्याचा आकार स्टिच कराल तेव्हा। त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला सेम तीच लेस घ्यायची आहे आणि जी पहिली लेस होती ना, त्या दोघांमध्ये असा थोडासा गॅप ठेवून खालच्या बाजूला ही लेस ठेवून घ्यायची आहे आणि येथे दोन्ही साईडला व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने मार्क करून घेतलं आहे ना, सेम त्याच पद्धतीने इथे तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच मार्कवरती तुम्हाला इथे लेसला ठेवून घ्यायचं आहे। मी बघा इथे लेसला कशा पद्धतीने ठेवते आहे, सेम तुम्हाला याच पद्धतीने लेसला ठेवून घेऊन हा जो आपला अतिल गोल आकार होता ना, त्याच गोलवाच्या आकारावरती आपल्याला या लेसला अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। थोडंसं जो आपण मार्क केला होता ना, त्याच्यावरती लेस आली तरी देखील चालेल, पण त्याच्या खाली तुमची ही लेस यायला नको आहे। त्यानंतर इथे मी पुन्हा तीच लेस घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना जी आपली अगोदरची लेस होती ना, त्याच्याच बरोबर थोडासा गॅप ठेवून दोघांच्याही मधोमध या लेसला दोघांचेही जे तीत आहेत ना, म्हणजेच जे ट्रायंगल्स, ते एकमेकांसमोर येतील अशा पद्धतीने या लेसला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे ही लेस जी आहे म्हणजे सेकंडवाली, म्हणजेच दुसरी जी आपण लेस स्टिच करतोय ना, ती करत असताना तो तुमचा सर्कल जो आपण ड्रॉ केला होता तो कदाचित आतल्या बाजूला गेला तरीही काही हरकत नाही आहे। फक्त त्याच आकाराला फॉलो करत त्या दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला या लेसला अगदी व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक स्टिच करून घ्यायचं आहे। जो आपण दुसरा गोल आकार ड्रॉ करून घेतला होता ना, त्याचा इथे काहीच संबंध नसणार आहे। फक्त जो आतला गोल आकार आहे त्याच्याच अकॉर्डिंगली आपल्याला इथे दुसरा देखील गोल आकारात या लेसला स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर सेम मी पुन्हा तीच लेस घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला देखील त्या दोघांच्याही मध्ये म्हणजे दोन्ही लेसच्या मध्ये थोडासा गॅप ठेवून ते दोघांचेही जे ट्रायंगल आहेत ते एकमेकांसमोर येतील अशा पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती गोल आकारात या लेसला स्टिच करून घेते। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।
येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जो आपला अगोदरचा गोल आकार होता ना, त्याच्याच अकॉर्डिंगली म्हणजेच त्यालाच फॉलो करत तुम्हाला येथे जी मी दुसरी लेस स्टिच करते ना, तिला दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी गळ्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे शेवटी तुम्ही पाहू शकता माझं जी खालची लेस आहे ना, ती थोडी वरच्या बाजूला दिसतीये, तर मी तिला कट करून घेतीये. कट करत असताना काळजीपूर्वक कट करा. आपली जी वरची लेस आहे ती कट नको व्हायला. त्यामुळे मी इथे तुम्हाला सांगत होते की जी खालची लेस आहे ती थोडीशी वरच्या बाजूला आली तरी देखील चालेल, पण खाली जास्ती जाऊ नये. कारण की जर खालच्या बाजूला गेली तर आपला तो पूर्ण गळ्याचा आकारच म्हणजेच डिझाईनचा आकारच चेंज होऊन जाईल. आणि येथे बघा आपल्या गळ्याचा आकार किती सुंदर असा तयार झालेला आहे. आणि ही डिझाईन तयार करायला देखील खूप सोपी आणि खूप लवकर तयार होणारी आहे. आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.